झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि शिवसेनेच्या आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। शिवसेनेच्या कार्यकारिणीत काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचीही पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती होण्याची चर्चा आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर अपेक्षेनुसार शिवसेनेची सारी सूत्र उद्धव ठाकरेंकडे यापूर्वीच आली आहेत। आता केवळ त्यांच्या पक्षप्रमुख पदावर औपचारिक शिक्कामोर्तब होणार असून त्यांच्या निवडीबाबत निवडणूक आयोगाला कळवण्यात येणार आहे। उद्धवजी आत्ताच अध्यक्ष झालेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। आमच्या पक्षाच्या पद्धतीप्रमाणे असा जो निर्णय होतो त्यावेळी तो निर्णय सर्वांना ऍक्सेप्टेबल असतो आणि त्यामुळे उद्या जर तो विषय आला चर्चेसाठी तर उद्धवची एकमताने निवड होईल अध्यक्ष म्हणून याबद्दल काही मात्र शंका नाही। उद्धव ठाकरेंची निवड स्वाभाविक असली तरी आदित्य ठाकरेच या बैठकीतले खरे आकर्षण राहणार आहेत, कारण नव्या कार्यकारिणीत आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। तसं झालं तर 23 वर्षीय आदित्य शिवसेनेचे आतापर्यंतचे सर्वात तरुण नेते ठरतील। मला एवढंच माहिती आहे की उद्धवजी यांच्या प्रमाणे दौऱ्यावरती म्हणून आदित्य ठाकरे बाहेर पडलेले आहेत, महाराष्ट्रभर फिरणार आहेत। आणि मी आणखीन एक गोष्ट बघितली की ते ज्यावेळी रायगड जिल्ह्यात गेले तेव्हापासनं माझ्या कानावर ही गोष्ट आली की त्यांना अधिकृतपणे सध्या काम करतायत पण ते युवा सेनेचं करतायत, अधिकृतपणे शिवसेनेचं काम करण्यासाठी त्यांचा उपयोग करावा असा विचार पक्षात जरूर सुरू आहे। आजारपणामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर मर्यादा येणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी शिवसैनिकांची जोडली गेलेली नाळ कायम ठेवण्याचं आव्हान त्यांच्या समोर राहणार आहे। तर दुसरीकडे तरुण मतदारांचं प्रमाण वाढल्यानं आदित्यकडे नेतेपदाची जबाबदारी देऊन तरुणाईला आकर्षित करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल। मात्र शिवसेनेत ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे तरुण आणि ज्येष्ठांमध्ये संतुलन साधण्याचं मोठी शिवसेनेतली कारकीर्द आणि अनुभव 23 वर्षीय आदित्यच्या वयाच्या दुप्पट आहे। शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनीही 50 पार केली आहे। या नेत्यांची जुळवून घेत आदित्य ठाकरेंना पुढची वाटचाल करावी लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या शिवसेनेची नव्यानं घडी बसवण्याचं आव्हान ठाकरे पितापुत्रांसमोर असेल। 2014च्या निवडणुकांनाही आता फारसा अवधी उरलेला नाही। विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर उद्धव आणि आदित्य यांना गटबाजीचं राजकारण मोडून संघटनेत नवा जोश निर्माण करावाच लागेल। झी 24 ताससाठी दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।